नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये मी अप्पा हातनोरे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। बघा, EMVI RTO च्या जवळजवळ 450च्या वरून जागा आलेल्या आहेत। ओके, तर याची पूर्वपरीक्षा 2026 ची जी काय 27 सप्टेंबरला ठेवलेली आहे। तर या परीक्षेसाठी नेमकं काय केलं पाहिजे? मागच्या अनेक आता ही ग्रुप सी ची पेपर आहे, पद आहे। ओके, जरी ही टेक्निकल पद असलं तरी पूर्वपरीक्षा ही सारखीच होणार आहे। ओके, सगळ्यांसोबतच होईल। त्या पूर्वपरीक्षेमध्ये जी काय आहे विषय कोणकोणते आहेत ते मी सगळं सांगतो या ठिकाणी। त्या विषयामध्ये काय केलं पाहिजे ते सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परो काय, आणि या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला की पूर्वपरीक्षा कशी पास होईल। मागच्या 10-15 वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला मला आहे, म्हणून हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की जी खरंच MVI चा अभ्यास करतायत पोरं, त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपला रिझल्ट येईल। जर पूर्वपरीक्षा क्लिअर केला तरच मेन्स परीक्षा देऊ शकतो ना रे। मग जर एवढी मोठी संधी मिळाली असेल तर मला वाटतं की अनेक वर्षानंतर ही करे जागा आलेल्या आहेत, आणि असं जागा आता आल्या तर अनेक किती वर्षांत जागा येतील काही सांगता येत नाही। जर संधी हुकू द्यायची नसेल तर काय कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, काय केलं पाहिजे। बघा, मला तुमच्या टेक्निकलचं नॉलेज अजिबात नाही, मला खरं आहे ते स्पष्ट सांगतोय, पण तुमच्या या पूर्व परीक्षेसाठी खरे रामबाण उपाय या क्षेत्रामध्ये खरे या होल MPSCच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी देऊ शकतो। ओके, म्हणजे काय आहे ते सांगतोय, सरळ स्पष्ट सांगतो। तुम्ही कोणाला जरी जाऊन विचारलात की खरंच काय जर मला GS चा अभ्यास करायचा आहे तर खरं काय केलं पाहिजे, तर ते पोरग सरळ तुम्हाला सांगेल की तुम्ही या पद्धतीने जा। ओके, म्हणून माझा काय गर्व सांगत नाही किंवा माझा अभिमान करत नाही, पण खरं आहे त्या क्षेत्रात 15 वर्षापासून आहे। प्रत्येक प्रश्न खरे 21,000 असेल सगळ्या माध्यमातून आजपर्यंतची सगळी क्वेश्चन किंवा MPSC मधला जे काही सिलेबस आहे, प्रश्न असतील अनेक खरे चाललेले आहेत। त्यामुळं हा जो काय मेंदू आहे त्यानुसार सुधारलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या तुमच्या काय RTOच्या परीक्षेसाठी, MVIच्या परीक्षेसाठी जर पूर्वपरीक्षा काढायची असेल तर तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने जावं लागेल। ओके, तर मग याच्यामध्ये की यासाठी नेमकं कोणते घटक वाचावे काय। आता पहिली गोष्ट तुमची पूर्वपरीक्षा जी आहे, पूर्वपरीक्षेला काय काय आहे ते कळू द्या। पहिलं पूर्वपरीक्षा जी काय आहे बघा, यासाठी राज्यघटना आहे। राज्यघटनेला 15 प्रश्न असणार आहेत। 15 पैकी काय 15 प्रश्न आहेत। किती पडले पाहिजे तेही सांगतो, 15 प्रश्न। ओके, दुसरं भारतीय अर्थव्यवस्था आहे, त्यालाही 15 प्रश्न आहेत। तिसरा इतिहास, भारत आणि महाराष्ट्र दोन्ही पण आहे, याला 10 प्रश्न। आतापर्यंत जे काय तेच स्ट्रॅटेजी असणार आहे। ओके, अनेक वर्षापासून तेच आहे सिलेबस वगैरे। त्यानंतर भूगोलचे महाराष्ट्र आणि भारत मिळून 10 प्रश्न असतात। ओके, त्यानंतर चालू घडामोडी 15 प्रश्न असतात। त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यालाही काय केलं पाहिजे ते सगळं सांगतो। सामान्य विज्ञान किती प्रश्न असतात? 15 प्रश्न असतात। त्यानंतर 7वा पॉइंट मॅथ आणि रिझनिंग किती असतात? 20 प्रश्न असतात। असे सगळे मिळून 100 प्रश्न असतात। लक्षात? मग आता काय केलं पाहिजे सर? राज्यघटनेला जर करे माझ्याकडे तुम्ही मी म्हणत नाही की माझ्याकडे करे, मी सर्व तुमच्या MVI RTOच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह बॅच घेतोय। लक्षात घ्या, ही लाईव्ह बॅच आहे, लक्षात घ्या रे। कारण फक्त स्पेशल RTO साठी वेगळी बॅच आहे। ओके, कारण का त्यांचं टेक्निकलचं नॉलेज असतं पण त्यांना GSचं नॉलेज तेवढं नसतं, त्यांना तेवढा खालच्या लेवलला जाऊन शिकवावं लागतं, आणि तसं शिकवायचं असेल तर त्यांची सेपरेट बॅच घ्यावी लागते। त्यांना काही माहिती नसतं आणि त्यांना पास करायचं असेल, कोणी जॉब करणारा असेल, कोणी कसा असेल, कोणी अभ्यास केला असेल, कसाही विद्यार्थी असो, त्याला जर पास करायचं असेल तर ही बॅच नक्की तुम्ही करा पोरं। जर खरंच तुमची करे इच्छा असेल तर तुम्ही ही बॅच नक्की करू शकता। 7 जुलै 2026 ला सुरू होणार आहे आणि फीस 4,000 रुपये असणार आहे। ओके, का तर तेवढ्या लेवलला जाऊन तुम्हाला शिकवावं लागणार आहे पोरं। ओके, म्हणून ही बॅच, आणि याच्यामध्ये टेस्ट होतील का? हो, टेस्ट पण याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील। ओके, आणि बघा आता ठीक आहे, काय अडचण असेल तुम्ही नंबरवर कॉल करू शकता। बघू आपण, चला बघा, तर राज्यघटना 15 प्रश्न आहेत आणि 15 पैकी किती आले पाहिजे रे? 14 प्रश्न तर मिनिमम बरोबर आले पाहिजे। आणि येतील का? मी शिकवल्यापासून आतापर्यंत आलेत की नाही कोणी पोरला विचार, कुठलाही गडबा असो, गटका असो, राज्यसेवेला आलेले आहेत,
मग का रे इथं 14 येतील का? निश्चित येतील. ओके, मी शिकवल्यानंतर निश्चित येतील. पण तुम्ही काय केलं पाहिजे, ज्याला बॅच करायची नाही किंवा स्वतः सेल्फ स्टडी करते तर इथं केवळ नोट्स करा, बाकी काही करू नका. काय करा, नोट्स वाचा. कुठल्या? पॉलिटीच्या नोट्स. आता तुम्ही बल्की बुक्स वापरत असाल तर मग तुम्हाला काय रे पॉलिटीच्या नोट्स आपल्या मार्केटमध्ये तुम्ही नुसतं लोकसेवा नोट्स म्हणून टाकलात किंवा पॉलिटी नोट्स बाय अप्पा हातनोरे सर टाकलात तरी तुम्हाला ते गुगलला टाकलात तरी येऊन जाईल. अमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे. ओके, सध्याच्या कितव्या एडिशन आहेत? 7वी एडिशन आहे. ओके, पॉलिटीच्या नोट्स करायच्या आणि सोबत लगेच 21R मधनं प्रश्न सोडवायचे त्याच पॉलिटीचे. 21R प्रश्न संच पण आहे आपला, तो प्रत्येक विषयाला तोच चालणार आहे, कॉमन. ओके, प्रत्येक विषयाला कॉमन चालणार तो. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, इथं 15 प्रश्नापैकी मिनिमम तुम्हाला काय 12 ते 13 प्रश्न बरोबर येतील मी शिकवल्यानंतर. ओके, स्वतः जरी केला तरी काय इथंही काय याच्या नोट्स आहेत आपल्या मार्केटमध्ये, नोट्स आहेत ते वापरू शकता डायरेक्टली. ओके, आणि त्यानंतर इतिहास, हा इतिहास विषय 10 प्रश्न आहेत. 10 पैकी आपण 8 प्रश्न, कधी 7, आता जर आतासारखे आले तर 7 प्रश्न बरोबर आणू शकतो. ओके, मग म्हणणार नाही उगाच फेकणार नाही, 10 पैकी 10 येणार, उगाच काहीतरी काय उल्लू घोबायचं नाही पोरांना. ओके, आणि याच्यासाठीही काय रे आपल्या नोट्स आहेत. मी म्हणतो ना, बिंदास नोट्सवर भर द्या आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा. ज्याला खरंच नोट्स वाचून कळत नाही, कशाला रिस्क घ्यायची सर, तुम्हाला स्पष्ट सांगतोय का रे, इथे या. तुम्हाला खरं सांगतो, मला रिस्क घ्यायची नाही. 450 जागा आहेत, मला सरकडे यायचं आहे, मला लावायचं आहे, बिंदास लाव. तुला याच्या बॅचच्या बाहेर काय रे इथे जर प्रश्न आला तर मला विचारायचं, मी तेवढं घेतो, हे लक्षात घे. आणि त्या पद्धतीने घेऊन जातो. आणि काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, त्या बॅचमध्ये 100% तुला कळेल. ओके, आणि त्या पद्धतीने मी घेऊन जाणार आहे. आणि हे सगळं, ह्या सगळ्या टॉपिकचे सगळे टॉपिक आपण 60+ PDF आहे, त्याला पाहिजे असेल तर लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. ते पिन केलंय ना मेसेज, त्यावर आहे. ओके, ठीक आहे. बघा, तर इथं 7 प्रश्न तर मिनिमम तुमचे येतील. ओके, तसंच भूगोलला 10 पैकी आपण 8 प्रश्न बरोबर आणू शकतो. यावेळेस 9 आले, तुम्ही काढून बघा, मी टाकलंय. ओके, गट ब ला. आणि इथंही तुम्हाला काय भारत आणि महाराष्ट्र दोन्हीच्याही आपल्या नोट्स आहेत, ते करू शकता. आणि चालू घडामोडीचे 15 प्रश्न येतात. इथं मिनिमम आपला किती आले पाहिजे? मिनिमम मी म्हणतोय 8 प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे. ओके, इतक्या लेवलला यावेळेसही मी घेऊन गेलोय. 6 ते 7 प्रश्न आले यावेळेस, बरोबर ना? एवढा पेपर टफ येऊन. ओके, कारण 23चे 24चे असे विचारले होते, बरोबर, मी शिकवल्यापैकी म्हणतोय. आणि याच्यासाठी काय करावं, तर परिक्रमा केला तर बेस्ट आहे. नाही गेलं कुठलं इयरबुक करू शकता. पण सगळ्यात बेस्ट काय रे, आता यावेळेस जमलं मला का रे, या बॅच मध्ये देणार आहे का रे, याच्यामध्ये नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर ते करू शकता. ओके, आणि सामान्य विज्ञान याच्याही नोट्स आहेत. इथं 15 पैकी आपले काय म्हणतोय बघा, तुम्ही टेक्निकल आहेत रे, तुम्हाला 10 तर आले पाहिजे. ओके, 10 प्रश्न आले तर कुठे चाललात बघा ना स्कोर. का रे 12, इथं 14 किती झाले, 26 आणि हे का रे 16, 26 आणि हे 16 किती झाले, 36 आणि काय 6, 42 आणि 8 50 आणि 10 60. आणि इथं 20 प्रश्नापैकी तुम्ही टेक्निकलचे आहेत, 15 प्रश्न येणारच आहेत. ओके, इथं मी म्हणतोय सामान्य विज्ञानाला 10 पण नाही आले तरी 60-75 प्रश्नापर्यंत चाललात. म्हणून कशामुळं ह्याच्यात कमी पडलात की तुमचा स्कोर येणार नाही. अलग लक्षात, कारण तुम्ही इथं कमी पडणार नाहीत हे मला माहिती आहे. ऑलरेडी हे तुमचं चांगलं असतं. इथं तुम्ही काय रे, इथं तुम्ही स्ट्रॉंग असणार आहेत, पण इथं कमी पडणार आहेत. आणि हे माझ्याकडून तुम्हाला बेस्ट करून घेतलं जाईल याची कॅरे शाश्वती मी देतो. ओके, हे पण इन्क्लुडेड. ओके, हे तुम्हाला बेस्ट करून घेतलं जाईल याची शाश्वती मी देतो. आणि इथं काय रे, इथं जे काय, इथं 15 प्रश्न मिनिमम बरोबर आले, काही जणांचे 10 पण येतील. पण तुमचा स्कोर आताही आपण बघितलाय 53 लागलाय, बरोबर ना रे, ग्रुप बी चा. जास्तीत जास्त काय रे 55 पेक्षा कमी घ्यायचे नाही. 55+ स्कोर आणायचा असेल तर माझ्याजवळ यायचं, मी तुम्हाला 60+ म्हणेल. ओके, पण मिनिमम 55. ओके, तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे. आणि जर स्वतः सेल्फ स्टडी करायचं असेल तर यासाठी नोट्स वापरा. काय रे, एक प्रत्येक विषयाला एक नोट्स ठेवा. त्यानंतर कंबाईन बुक. ओके, कंबाईन स्पष्टीकरणाचं पुस्तक, तुम्ही कंबाईन स्पष्टीकरण टाकलात ना 11 ते 26 असेल तर दाखवा सर. 11 ते 26 आणि 21 प्रश्न, हे 3 ठेवायचे. प्रश्नसंच कायसाठी आहे की पॉलिटीचा एक टॉपिक वाचला की लगेच यातले प्रश्न सोडवायचे. आता आपण बघूया की प्रत्येक विषयाला काय केलं पाहिजे. ओके, आणि ही बॅच आहे, पुन्हा एकदा सांगतो, एमव्या आरटीओ साठी स्पेशल बॅच आहे. संधी सोडू नका. 400-450च्या वर जागा आहेत. ही संधी सोडलात पुन्हा तुम्हाला भविष्यात संधी मिळणार नाही. आणि या बॅच मधून तुम्हाला खरंच सांगतोय, या बॅचचा 70 ते 80% काय रिझल्ट असेल बघा तुम्ही. ओके, का म्हणतोय असं, कारण त्या मी शिकवले येणार का, 100% येणार. तुम्हाला येणार नाही मी सांगू शकणार नाही. खरे उगाच तुम्ही ऍडमिशन घ्यावं म्हणून म्हणणार नाही. पण त्या पद्धतीने घेतलेला आहे.
किंवा कंबाईन म्हणला तर हे कंबाईन स्पष्टीकरणाचं हे पुस्तक आहे आपलं. ओके. आणि सगळ्या नोट्स म्हणजे इथे दाखवलेले आहेत बघा, प्रत्येक नोट्स दाखवलेले आहेत. ओके. म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी सगळ्या नोट्स यावर दाखवल्यात. ओके. आणि 21,000 प्रश्नांचे म्हणजे हे आहे, याच्यामध्ये सगळे प्रश्न आहेत. ओके. बघा आता आपण कारण ह्या बॅच बद्दल तुम्हाला सांगितलंय 7 जुलै 26 ला सुरू होणार आहे. तुमच्या मनावर घेऊ शकता. 7 जुलै नंतरही घेता येतं, पण कारण एकदा लाईव्ह सुरू झाली तर जेवढं लवकरात लवकर घ्याल तेवढा तुमचा फायदा आहे. बघा आता इतिहासासाठी जे सेल्फ स्टडी करतायत त्यांनी काय केलं पाहिजे, सिलेबस काय दिला बघा. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे त्यामध्ये आतापर्यंत कशावर विचारलाय प्रश्न ते सांगतोय. बघा आता इथं मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, पण नॉर्मली सांगतो. कायदे करे 1773 ते 1935च्या कायद्यावर प्रश्न येतात. आता यावर्षी बी आलाय, स्टेटमेंटवर विचारतील, कसंही विचारतील. ओके. 35 मग याच्यामध्ये जास्त भर 1919 आणि 1935च्या कायद्यावर असतं. कायद्यावर प्रश्न येतो म्हणजे टॉपिक हे करणं गरजेचं आहे. कायदे, भूसुधारणामध्ये कोणकोणत्या रे, कायमधारा, रयतवारी, महालवारी पद्धत, मग त्यामध्ये काय केलं पाहिजे मी सांगेल त्या ठिकाणी. ओके. पण हे टॉपिक महत्वाचे आहेत, तुम्ही करताना या टॉपिकवर भर द्या. सेल्फ स्टडी करत असाल तर, आणि मी घेत असेल तर हे काय रे बाप घेतो त्यामुळे टेन्शन नका घेऊ, याच्यामध्ये काय बाहेर जाणारच नाही प्रश्न. ओके. त्यानंतर गव्हर्नर्स म्हणजे गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय, मग कोणकोणत्या गव्हर्नरवर प्रश्न येतात. ओके. ते मी बॅचमध्ये घेईलच, पण तुम्हालाही सांगतोय महत्वाचे गव्हर्नर करा. PYQ 21 जे आहेत त्याच्या गव्हर्नरचे रिलेटेड करा. जसं डलहौसी असेल, बेंटिंग असेल, लिटन असेल, रिपन असेल, करे या अशा जी गव्हर्नर्स आहेत. ओके. त्यानंतर कॉर्नवॉलिस असेल, डफरीन असेल, वेलस्ली असेल, यांच्यावर भर द्या. महत्वाचे जेवढी गव्हर्नर आहेत ते. आणि ब्रिटिशांचं आर्थिक धोरण, मग ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामध्ये जनरली काय रे जे आपल्या संपत्तीच्या निसारणाबद्दल कोण कोण काय म्हणलेलं आहे, आर्थिक राष्ट्रवाद याच्याबद्दलचा जो काय दादाभाई नौरोजी असतील, रानडेजी असतील, जेवढे काय जे काय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते आहेत त्यांनी कोण कोण काय म्हणले आहे, किंवा ब्रिटिशांनी आर्थिक सुधारणा काय काय केल्या, तर रेल्वे असेल, जे आर्थिक पायाभूत सुविधा त्यांनी काय काय आणल्यात, रेल्वे असेल, डाक असेल, किंवा जे जे काय आणलेलं आहे तर त्यावर प्रश्न इथे येऊ शकतो. सुधारणा चळवळी, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न येऊ शकतो. संघटना, काँग्रेसपूर्व संघटना कोणत्या आहेत, किंवा काँग्रेसची स्थापना कधी झाली आणि काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतरची अधिवेशनं महत्वाची कोणती अधिवेशन आहेत, कोणती अधिवेशन महत्वाचं आहे. लखनौ अधिवेशन असेल, सुरत अधिवेशन असेल, लाहोरचं रावी नदीकाठी झालेलं अधिवेशन असेल, कराची अधिवेशन असेल, जी महत्वाची अधिवेशन आहेत ती माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1857 पूर्व उठाव असतील, म्हणजे 1857च्या पूर्वी झालेले खरे महाराष्ट्रामधल्या उठावावर जास्त प्रश्न विचारतात. रामोश्यांचे उठाव असतील, कोळ्यांचे उठाव असतील. ओके. म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे, किंवा 1857च्या पूर्वी झालेले आदिवासींचे उठाव किंवा शेतकऱ्यांचे उठाव असतील हे माहित पाहिजे. आणि 1857चा उठाव, क्रांतिकारी चळवळ, भारत आणि महाराष्ट्र दोन्हीचे एकत्र बोलतो मी, इथं वेगळं बोलत नाही. 1857चा उठाव भारत आणि महाराष्ट्र असेल, क्रांतिकारी चळवळ भारत आणि महाराष्ट्र असेल, चळवळी म्हणला तर कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, ही काय कामगार चळवळ आणि शेतकरी चळवळ जी आहे याच्यावर याच्यापैकी एक प्रश्न येतो. चळवळीमध्ये दलित चळवळ पण येते, ब्राह्मणोत्तर चळवळ पण येते, पण जनरली जास्त भर आता सध्या कामगारांनी करे शेतकरी चळवळ भर आहे. आणि महाराष्ट्राचे समाज सुधारक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावर 2 कधी 3 किंवा 4 प्रश्न पण विचारतात. वृत्तपत्रे किंवा शिक्षण यापैकी एकावर एक प्रश्न येऊ शकतो. आणि स्वतंत्र चळवळ जी काय महाराष्ट्राचे आणि भारत, स्वतंत्र चळवळ म्हणजे खूप काही आलं मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रकारे गांधीजींचं आगमन ते 1947 पर्यंत सगळं स्वतंत्र चळवळ आहे, पण त्याच्यावर प्रश्न खूप कमी आहेत सध्या, आणि या बाकी गोष्टीवर खूप जास्त आहेत. मग हे टॉपिक अरे जे काय मी जेवढं घेईल तेवढं केला तरी सफिशियंट आहे. तसं बघला तर हा काय डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा आहे, म्हणजे काय जनरली प्रश्न खूप कमी आहेत. ओके. तर एवढे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत, आणि तेव्हा तुम्हाला 10 पैकी 7 किंवा 8 येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे करे हे कशा प्रयत्न करायचं, करे बॅच लावलं तर टेन्शन नाही, त्यामध्ये मी सगळं घेतोय, पण हे करे हे आपल्या नोट्स मधून ज्यांनी सेल्फ स्टडी करतात तेवढं ते करू शकता. ओके. त्यानंतर भूगोल या विषयाचा सिलेबस काय, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. जनरली लक्षात ठेवा काय रे इथं काय विचारलंय, स्थान, विस्तार आणि आकार. आता विस्तार मध्ये अक्षवर्ती विस्तार, रेखावर्ती विस्तार, भारत आणि महाराष्ट्र. इथं झालं अक्षांश, रेखांश. जनरली याच्यावरच प्रश्न विचारतात इथं जे आहेत स्थान, विस्तार, आकारवर. ओके. ठीक आहे रे. अक्षांश, रेखांश, विस्तार जे काय, अक्षवर्ती विस्तार, रेखावर्ती विस्तार, अक्षांश कशासाठी असतात, रेखांश कशासाठी असतात, भारताची प्रमाणवेळ कशावरून ठरते, कर्कवृत्त कुठून गेला, रेखावर्त कोणकोणत्या राज्यातून गेला, त्याच्यावर जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. किंवा करे पृथ्वी आणि जगातील विभागावर प्रश्न अजून आलाच नाही एकदाही, अलग लक्षात, पण आला तर येऊ शकतो. त्याच्या स्टेट बोर्डच्या रिलेटेड काही भाग त्या ठिकाणी घेतला जाईल. ओके.
त्यानंतर महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार, जमीन जे काय मृदा आणि जलसिंचन या टॉपिक मध्ये कव्हर होईल. पर्जन्यमान तेच करे हवामान या टॉपिक मध्ये कव्हर होतं. प्राकृतिक भूगोलवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. ओके, प्रमुख पिकं, शहरी पिकं म्हणजे काय, कृषी या टॉपिक मध्ये येईल. आणि शहरं, नद्या, उद्योगधंदे असं सिलेबस मध्ये दिले, पण जनरली करे त्या सिलेबसचे हे टॉपिक आहेत खरे. ओके, या सिलेबसला डिकोड करणं गरजेचं असतं आणि त्याच्यावर काय आतापर्यंतचे प्रश्नपत्रिका बघून आणि कशा प्रकारचा आणि याच्यातून काय अर्थ निघतो आणि त्यानुसार हे टॉपिक करणं गरजेचं आहे. कोणकोणते, स्थान, विस्तार, आकार, प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोल काय येतं काय नाही याच्यामध्ये मी डिटेल लेक्चर सगळे भूगोलाला काय अभ्यास केला पाहिजे सगळं दिले. 60+ PDF मध्ये पण दिले काय टॉपिक त्यामध्ये काय केलं पाहिजे. ओके, आणि याच्यावर सेपरेट लेक्चर सगळे माझ्या युट्यूबवर आहेत पण. ओके, त्यानंतर राजकीय भूगोल, नदी प्रणाली, भारत आणि महाराष्ट्रामध्ये नदी प्रणाली कोणत्या आहेत, गोदावरी नदी प्रणाली, गोदावरीची 8 उपखोरी असेल, कृष्णा खोरे असेल, भीमा खोरा असेल, तापी खोरे असेल, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आणि भारतात म्हणलं तर गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, कावेरी, मग हे लुनी नदी असेल, मही नदी असेल, हे सगळे बघावं लागणार. ओके, वन भारताचे बघायची गरज नाही आणि महाराष्ट्राचे बघा. वन, हवामान भारत आणि महाराष्ट्र दोन्ही बघावं लागेल. त्रिवार्दी आणि कोपेन यांचे हवामान जे काय विभाग पाडले ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी हवामान विभाग विचारू शकतात. लोकसंख्या आणि हवामान मध्ये हे पण काय, पर्जन्य हे पॉइंट महत्वाचा येतो. आणि काय रे, चक्रीवादळ पण विचारतात. हवामान मध्ये जनरली काय विचारतात की पर्जन्य कुठे सर्वात जास्त पडतो वगैरे ते माहिती असणं गरजेचं आहे. लोकसंख्या हा महत्वाचा, भारत आणि महाराष्ट्र लोकसंख्या दोन्ही बघावे लागतील. ओके, लोकसंख्या धोरण असतील, लोकसंख्येच्या संकल्पना असतील. ओके, आणि प्रॉपर लोकसंख्या असेल 2011ची ती बघावी लागेल. ओके, खनिज संपत्ती, भारत आणि महाराष्ट्र, जनरली महाराष्ट्रावर प्रश्न जास्त असतात त्याच्यावर. ओके, महाराष्ट्रावर. ऊर्जा साधन संपत्ती असेल, मृदा आणि जलसिंचन, आता जलसिंचनावर विचारले, एखादं तलाव विचारतात, काय विचारतात म्हणजे ठाण्याला काय तलावांचं शहर म्हणतात, त्याच्यावर स्टेटमेंट देऊन प्रश्न विचारला तसं विचारू शकतात. कृषी टॉपिकच्या रिलेटेड करे म्हणजे कोणत्या उत्पादनामध्ये कोणती पिकं सर्वात जास्त आहेत किंवा पिकांच्या जाती विचारू शकतात. ओके, किंवा ते कधी कार्य निर्माण करण्यात आले तेही विचारू शकतात. आता जसं विचारलंय तसं कारण या पिकांवर विचारू शकतात. आर्थिक भूगोलामध्ये उद्योगधंदे असतील. ओके, किंवा औद्योगिक शहरं असतील, त्या शहरांच्या स्पेशलिटी काय असेल किंवा स्पेशलायझेशन काय आहे त्यावर विचारू शकतात. वाहतूक आणि पर्यटन हा टॉपिक. ओके, एवढे टॉपिक काय करणं, भारत आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड बघणं गरजेचं आहे. कारण सिलेबस नुसार तर आपला 10 पैकी 9 पण येऊ शकतात, 10 पैकी 10 पैकी 10 पण येतील. ओके, भूगोलामध्ये येऊ शकतात. भारतीय अर्थव्यवस्था हा तर हातखंड आहे आपला. भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा मग करे पॉलिटी असेल, अरे हातखंड असणार आहेत. याच्यामध्ये काय सिलेबस दिले बघा, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मृदा व राजकोषीय नीती, अर्थसंकल्प. आता सगळ्यात जास्त पब्लिक फायनान्स टॅक्सेशनचे टॉपिक आहेत बघा, कारण हे सगळे त्याचेच आहेत. लेखापरीक्षण, मुद्रा आणि राजकोषीय नीती, हे सगळे टॉपिक इथपर्यंत काय रे याची लेकर आहेत. कशाची, पब्लिक फायनान्स आणि टॅक्सेशनची. ओके, याची लेकर आहेत आणि हे टॉपिक सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. यावर्षीही कारण गट बोला आणि गट कला म्हणला तर यावर किती प्रश्न आहेत रे बघा, जवळजवळ पब्लिक फायनान्सवर 3 ते 4 लेक्चर आहेत. सॉरी 3 ते 4 प्रश्न आहेत. 5-5, 6-6 प्रश्न ग्रुप सी ला या टॉपिकवर विचारतात 15 पैकी. ओके, हे टॉपिक महत्वाचं. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य व बेरोजगारी, विकासाचे निर्देशांक, शासकीय योजना म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजना बघा. तसं तर काय पंचवार्षिक योजना किंवा नियोजन यावर पण विचारतात, पण रेअर एखाद दुसरा इतर मध्ये टाका त्याला कधीतरी विचारतात. जनरली नीती आयोग वगैरे विचारतात, पण ते घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग यामध्ये पॉलिटीमध्ये होऊन जाईल ते. ओके, इथं तुम्हाला काय घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग एक तुम्ही करू शकता इथे ऍड. ओके, करू घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग. ओके, बघा त्यानंतर शासकीय योजना म्हणजे कोणत्या, ग्रामीण विकासाच्या योजना, शहरी विकासाची योजना, ग्रामीण जसं काय मनरेगा होती, आता विकसित भारत जी रामजी कायदा वगैरे आले ते काय कोणकोणत्या योजना, जसं बेटी बचाव बेटी पढाववर विचारलंय. ओके, मग ते काय कोणकोणत्या योजना आहे शासकीय योजनावर विचारतात, ती कधी सुरू झाली, ते कसे विचारतात प्रश्न सगळं काय तुम्हाला सेपरेटली त्यावर लेक्चर पण टाकलेलं आहे, पण ते बॅचमध्ये सगळं काही होईल. ओके, पण तुम्हाला टॉपिक कोणते करायचे ते तरी कळावे. ओके, हे टॉपिक कळाले की तुम्ही डायरेक्टली नोट्स पण ते कव्हर करू शकता. परकीय व्यापार, त्यामध्ये व्यापाराची संरचना, दिशा असेल. ओके, काय असतील ते. ओके, अर्थसंकल्प, त्या वर्षाचा अर्थसंकल्प बघणं गरजेचं आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचं पण अर्थसंकल्प एखादा माहिती असावं. बँकिंग, आरबीआय सह व्यापारी बँका आणि आरबीआय देखील.
शेती म्हणजे आरबीआयचं जनरली फिस्कल कुठली मॉनिटरी पॉलिसी आणि गव्हर्नमेंटची फिस्कल पॉलिसी या रिलेटेड प्रश्न विचारतात. शेती, कृषी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. उद्योग, सेवा असं पण कृषी, शेती यावर जनरली प्रश्न विचारतात. इतर मध्ये काय रे, आर्थिकच्या रिलेटेड काही काय रे नवीन घडामोडी विचारू शकतात, जसं की काय रे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जे काही IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा काय त्याच्या रिलेटेड करंटवर प्रश्न जनरली विचारू शकतात. ओके, किंवा मग एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, कोणत्याही जे काय आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असतील किंवा आर्थिक सुधारणा असतील त्यावर रिलेटेड एखादा प्रश्न या इतरमध्ये विचारू शकतात. लोकसंख्या करे महाराष्ट्र भूगोलामध्ये पण असतो आणि याच्यामध्ये पण असतो, पण लोकसंख्या एकाच ठिकाणी व्यवस्थित केला तर चालते. तर कॉन्सेप्च्युअल प्रश्न लोकसंख्येच्या रिलेटेड विचारतात. लोकसंख्येचे टप्पे वगैरे जे काय असेल, ओके, मग कुठल्या टप्प्यात आहे भारत वगैरे ते त्याच्या रिलेटेड विचारू शकतात. राज्यघटना, आता राज्यघटना यामध्ये काय काय केलं पाहिजे, बेसिक मध्ये कोणकोणते टॉपिक करायचे, घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य व राज्यक्षेत्र, फंडामेंटल राईट, DPSP म्हणजे काय मूलभूत हक्क, महाराष्ट्र तत्वे आणि काय मूलभूत कर्तव्य म्हणजे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, फंडामेंटल ड्युटीज किंवा मग घटनादुरुस्तीवर घटनादुरुस्ती पद्धत आणि आतापर्यंतच्या घटनादुरुस्त्या किती झाल्या ते, आणि काय महत्वाची कलम, सूची, अनुसूची, भाग आणि खटले, हे बेसिक झालं. या बेसिकवरच तुमचे 6-7 प्रश्न असतात 15 पैकी. ओके, आणि केंद्र, राज्य आणि काय ग्रामीण व शहरी, सगळ्यात जास्त या दोघांपैकी या याच्यापैकी सर्वात जास्त भर इथं असतो. ओके, आता यावर्षी 4-5 प्रश्न येत आलेत, म्हणजे ह्या दोन्हीवर जास्त भर असतो, इथं नसतो. इथं खूप कमी रेअर प्रश्न येतात. मग संसद बद्दल माहिती बघायची का, मी हे ज्या वेगळ्या शाहीमध्ये लिहिले याच्यावर काय फक्त हाच टॉपिक महत्वाचा आहे, सुप्रीम कोर्ट वगैरे, पण याच्यावरही जास्त भर नसतो. संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, PM, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर अतिशय रेअर प्रश्न आहे. मग करायचे का, नॉर्मल वाचला तर एकदा वाचून घ्या, पण याची जास्त गरज नाही, इथं गरज आहे. मग राज्यामध्ये विधानमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद खाली कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे, विधान परिषद कशी निर्माण केली जाते, विधानसभेचं कलम कोणता आहे, विधान परिषदचं कलम कोणता आहे, त्याची अर्थसंकल्पीय प्रोसेस काय आहे, कायदा निर्मिती प्रोसेस काय, म्हणजे त्या रिलेटेड विचारू शकतात. ओके, विधी समित्या मेन्सला, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, महाधिवक्ता कंपल्सरी प्रश्न येतो म्हणजे येतो. ओके, किंवा मग हायकोर्ट आणि लोअर कोर्ट, जनरली हायकोर्टावर जास्त प्रश्न असतात. तसं लोकपाल, लोकायुक्त यावरही प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या, येत नाही असं नाही. आणि दोघांमधलं रिलेशन म्हणला तर केंद्र राज्य संबंध असेल, आंतरराज्य संबंध यावरही प्रश्न येऊ शकतो. आणि जे काय केंद्र आणि राज्याच्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग यावरही विचारतात. घटनात्मक आयोग कोणते आहेत, घटनात्मक आयोग मध्ये जनरली निवडणूक आयोग असेल यावर जास्त प्रश्न असतात, किंवा मग त्या राज्याच्या जे काय UPSC असेल किंवा SPSC असेल, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, यावर रिलेटेड प्रश्न विचारू शकतात जास्त. आणि बिगर घटनात्मक मध्ये जास्त आपला नीतीवरच भर जास्त द्या, बरोबर. आणि ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांच्या समित्या आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आणि त्यामध्ये प्रत्येक कलम बघणं गरजेचं आहे. आणि काय रे बाबा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद रिलेटेड आणि शहरीच्या थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे, पण शहरीवर जास्त भर नाही आपला, ग्रामीणवरच जास्त भर आहे. ओके, एवढं काय रे पॉलिटिक्सचे एवढे टॉपिक बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट, तरच 15 पैकी 15 पण येऊ शकतात, पॉलिटिकला येतात. आणि सामान्य विज्ञानमध्ये काय केलं पाहिजे, लक्षात ठेवा, बायोमध्ये, फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये, बायोमध्ये काय 3-4च टॉपिक करायचे, जास्त करायची गरज नाही, त्याच्यावर जास्त प्रश्न येतात. ओके, कुठल्या ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, प्लांट क्लासिफिकेशन असेल, डिसीज असेल, न्यूट्रिशन असेल, हे 3-4 टॉपिक इथं. म्हणजे काय रोग म्हणला तर प्राण्यांचे असतील, वनस्पतीचे असेल, डिसीज जे आहेत ते दोन्हीचे बघायचे, प्राणी आणि वनस्पती असेल. आणि फिजिक्स मध्ये लाईट असेल, लाईट टॉपिक, इलेक्ट्रिसिटी, साऊंड यावर जास्त भर द्या, बाकी टॉपिकवर येतात पण या 3 टॉपिकला जास्त भर द्या. इथं केमिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक केले पाहिजे, पिरियोडिक टेबल व्यवस्थित समजून घ्या. काय पिरियोडिक टेबल जो आहे आपले आवर्त सारणी जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर काय रे बाबा, ॲटॉमिक स्ट्रक्चर त्याच्या रिलेटेडच आहे. त्यानंतर काय केमिकल रिॲक्शन, कार्बन जे काय कार्बन टॉपिक आहे तो व्यवस्थित करा. आणि आपल्या काय आवर्त सारणीच्या रिलेटेडच काय ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या रिलेटेड असतील काही गोष्टी ते माहिती असणं गरजेचं आहे. आयसोबार असेल काय त्यानंतर कुठलं विचारू शकतात अजून तुमच्यावर, आता मला वाटते आयसोटॉप्स वगैरे प्रश्न विचारलेला आहे, त्या रिलेटेड विचारू शकतात. ओके, मग केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन असेल, अजून कुठला टॉपिक आहे केमिस्ट्रीमध्ये महत्वाचा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ठीक आहे, ऍसिड बेसवर नाही, रासायनिक केमिकल रिॲक्शन एक करा. आणि काय
काही नाही, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वगैरे, ठीक आहे, पिरियडिक टेबल, ॲटॉमिक स्ट्रक्चर, बस एवढंच टॉपिक करणं गरजेचं आहे. ते काय रे बघा, तुम्हाला धातू एका दिला त्याचे धातुक वगैरे विचारले ते काय वेगळं पॉईंट नाही, बरोबर ना. मेटल देऊन वगैरे त्याची काय जे काही या असतील, ओके, काय विचारतील तुम्हाला, मिनरल्स वगैरे जे काय त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारतील तर ते काय ते त्या तुम्हाला आवर्त सारणी किंवा करे जे काय आपण म्हणतो पिरियडिक टेबल असेल किंवा मग करे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असतील त्याच्या रिलेटेड तो येऊन जातो, काय असं अवघड नाही. इथं 3च टॉपिक महत्वाचे आहेत, कोणते रे, लाईट, इलेक्ट्रिसिटी, साऊंड, आणि इथं काय 3-4 टॉपिक, न्यूट्रिशन, त्यामध्ये सगळे आले, विटॅमिन्स आले, सगळं आलं, ओके, फॅट आलं तुमचं, कार्बोहायड्रेट्स आले, ओके. मग त्यानंतर काय, सॉरी कुठला अजून, ॲनिमल क्लासिफिकेशन मात्र व्यवस्थित करा, ओके. त्यानंतर बॉटनी दोन्ही पण, त्यानंतर काय रे, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, डिसीज, न्यूट्रिशन, ओके, दॅट्स इट. एवढेच करायचे इथं आणि याच्या पलीकडे जायची गरज नाही. आणि काय चालू घडामोडीला काय करावं, जागतिक तसंच महाराष्ट्रासह भारतातल्या घडामोडी आहेत, पण याच्यामध्ये काय जास्त भर काय पुरस्कार असेल, त्यानंतर क्रीडा घडामोडी असतील, पुरस्कार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सगळे आले, व्यक्तिविशेष आलं, त्यानंतर अंतरिक्ष घडामोडी आल्या, अंतरिक्ष आणि काय संरक्षण घडामोडी, त्यानंतर कृषी व पर्यावरण, व्यक्तिविशेष म्हणजे यात काय आलं लक्षात ठेवा रे, नेमणुका आल्या, त्यानंतर काय आलं रे, निधन वार्ता आले, त्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती आला एखादा, कशामध्ये काही त्यांचा पुरस्कार मिळाला किंवा कशाच्याही रिलेटेड, ओके. कृषी पर्यावरण असेल किंवा मग काय दिनविशेषवर पण प्रश्न विचारतात रे बाबा, दिनविशेष, एखाद्या दिनविशेष असेल, इयर असेल त्या रिलेटेड विचारू शकतात. त्यानंतर क्रीडा दिले तुम्हाला, ओके. त्यानंतर काय सामाजिक घडामोडी विचारू शकतात, ओके. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय काही असतील तर आंतरराष्ट्रीयच्या रिलेटेड, राजकीय असतील, बघा जनरली तुम्हाला राजकीय घडामोडी विचारतील, पण राजकीय घडामोडी काय रे आपण पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स मध्ये बघतोच, कारण पॉलिटीमध्ये राजकीय बघतो आणि दुसरं आर्थिक घडामोडी जे आहेत तर आर्थिक घडामोडी हा इकॉनॉमिक्स मध्ये होतात, ओके. त्यामुळे काय सेपरेटली करायची गरज नाही, हे सेपरेटली करणं गरजेचं आहे. तर चालू घडामोडीमध्ये आपला 10 पैकी, मग इथं काय करणं गरजेचं आहे, जर चांगलं करायचं असेल तर परिक्रमा करा, चांगले आहेत, ओके, सोर्स, ओके. शेवटी तुमची मर्जी. आणि कारण मी स्वतः कारण मंथली घेण्याचा प्रयत्न करेल, पण जर 23, 22, 24 असं विचारलं तर काहीच करता येणार नाही कोणाला, ओके. आणि कारण मॅथ रिझनिंग जो आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, त्यात स्पष्ट दिलंय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी वगैरे. आणि काय रे ओळीवर किती लवकर अचूकपणे उत्तर देऊ शकतो आणि आजमावण्यासाठी प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी, याचेही टॉपिक करे 60+ पीडीएफ मध्ये मी दिले, बरोबर ना. काय कोणकोणते टॉपिक करायला पाहिजे याचे 60+ पीडीएफ मध्ये टॉपिक दिले, याचे टॉपिक स्वतः काढा. आता तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, तुम्ही करे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही, मला वाटतं की तुमचं इथं मला जास्त सांगायची गरज नाही, इथं तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता मॅथ रिझनिंग. आणि मॅथ रिझनिंगचे टॉपिक पण मी 60+ पीडीएफ मध्ये दिलेला आहे आणि त्या ठिकाणचे तुम्ही ते टॉपिक करू शकता. नाही गेलं तर इथं काय करायचं रे, सगळ्यात बेस्ट सोर्स 2017 ते 2026 पर्यंतचे सगळे पेपर घ्या, गट ब गट क पूर्वचे, आणि त्यानुसार तुम्ही काय रे दोन करे, एक मॅथ आणि दुसरं रिझनिंग, याचे टॉपिक तयार करा स्वतः, ओके. एक जरी प्रश्न आला तरी टॉपिक तयार करा. असे जेवढे टॉपिक होतील तेवढ्या टॉपिकची बेस्ट प्रॅक्टिस करा आणि त्याच्या पलीकडे वेगळं काही करण्याची गरज नाही. लक्षात बघा, एवढं जर व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. पोरो, हे व्यवस्थित करावं असं मी प्रत्येक या आरटीओ, आणि नक्कीच तुम्ही आरटीओ झाल्यानंतर जे काय मी म्हणतो आता सिलेक्शन झाल्यानंतरची गोष्टी बोलतोय, नक्की हे जर व्यवस्थित केला तर सिलेक्शन होईल तुमचं. आणि सिलेक्शन असं झाल्यानंतर विसरू नका, तर मलाच पहिलं पकडाल, खरंय का हो. तर तसं काही म्हणजे मी चुकीचं असेल नक्की पकडा, चुकीचं असेल तिथं पंतप्रधान आले तरी पकडायचं पोरो, लक्षात घ्या. कधी हे करायचं नाही. आणि ज्याला खरंच करे असं वाटतं की सर मी तुमच्या सोबत अभ्यास करतो, मला ही संधी उकवायची नाही, मला कुठल्याही पद्धतीनं वेगळ्या माध्यमातून जायचं नाही, मला आता तुमच्यावर विश्वास ठेवून ही बॅच करायची आहे, तर 7 जुलै 2026 ला ही बॅच सुरू होणार आहे. ज्याला करायचं आहे त्यांनी करू शकता. या बॅच बद्दल मी जास्त सांगत बसत नाही, बॅच मध्ये बिंदास्त या, कारण ही लाईव्ह बॅच आहे, काय विचारायचं विचारू शकता, ओके. जीएसचं मॅक्सिमम सब्जेक्ट मी स्वतः घेणार आहे, त्यामुळे बिंदास्त राहा, ओके. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद मित्रांनो.